आणि तेव्हाचीच ही दृश्य। त्यांच्यासोबत पोलीस देखील बाईकवरूनच विधान भवनात पोहोचल्याचं दिसतंय। हा संपूर्ण ताफा हा बाईकचा ताफा आहे आणि विधान भवनात दाखल होतानाची ही दृश्य। त्यांच्यासोबत आशिष शेलार देखील बसलेले आपण पाहू शकतोय। संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही बाईकवरूनच विधान भवनात मुख्यमंत्र्यांसोबत पोहोचलेली आहे। त्यामुळे इतर मंत्र्यांना प्रोत्साहन देण्याकरता किंवा राज्यातल्या जनतेला एक संदेश देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाऊल उचललं असावं असं म्हणणंही वावगं ठरणार नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि ते जनतेनेही लक्षात घ्यावं, त्या पद्धतीनं या सूचनांचं पालन करावं अशी अपेक्षा सरकारकडून आणि मंत्र्यांकडून देखील करण्यात येते। आणि त्याच पद्धतीनं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि त्याच घडीची ही दृश्य। पोलिसांचा ताफा देखील बाईकवरूनच मुख्यमंत्र्यांसोबत विधान भवनात पोहोचलाय आणि संपूर्ण ताफा आपण पाहू शकतोय। मुंबईतल्या विधान भवन परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार देखील आहेत आणि इतर काही नेते मंडळीही बाईकवरून आलेत। त्याचसोबत पोलिसांचा ताफाही, सुरक्षाकर्मीही बाईकवरूनच विधान भवनात पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे। जनतेला आणि इतर आपल्या काही मंत्र्यांना, त्याचसोबत विरोधकांना एक सूचक संदेश देण्याकरता मुख्यमंत्री स्वतः बाईकवरून आलेले आहेत। त्याचसोबत इतर काही मंत्र्यांनी देखील आपल्या वाहनांच्या संख्या ही कमी केल्याचं देखील आपण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाहतोय। आणि आजचं हे दृश्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विधान भवनात दाखल झालेले आहेत बाईकवरून। त्यांनी स्वतः बाईक चालवलेली आहे। मुख्यमंत्री विधान भवनात बाईकवरून पोहोचले त्या घडीची ही दृश्य। त्यांच्यासोबत इतर काही सुरक्षाकर्मी आणि आशिष शेलार देखील त्यांच्यासोबत आहेत। हा संपूर्ण ताफा आहे, हा विधान भवन परिसरातली ही संपूर्ण दृश्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही झळा आपल्या देशालाही बसतात आणि त्याचीच पूर्वकल्पना ही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशवासियांना त्यांनी इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलं आणि हाच एक संदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या राज्यातल्या जनतेला दिलेला आहे। स्वतः बाईकवरून प्रवास करून इंधन बचतीचा हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राज्याच्या जनतेला आणि त्याचसोबत राज्यातल्या विरोधकांना आणि सत्ताधारी पक्षातल्या इतर आपल्या मित्रमंडळींना देखील त्यांनी हाच संदेश दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार बाईकवरून विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि त्याच परिसरातली ही संपूर्ण दृश्य आहेत। हा संपूर्ण बाईकचा ताफा जो आहे तो विधान भवनात दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतोय सुरक्षाकर्मी देखील आहेत आणि पोलिसांचा ताफा देखील बाईकवरूनच विधान भवनात पोहोचल्याची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल झाले।